जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस पथके तयार केली. या पथकातील अंमलदार संदीप बेंद्रे यांना माहिती मिळाली की दोघे जण होंडा शाईन मोटरसायकलवरून दसरा चौक येथील केएमटी बस स्टॉप जवळ हत्यारे विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार सापळा रचला तेव्हा तिथं प्रथमेश बंडोपंत गायकवाड वयवर्ष 20 राहणार एलूर तालुका वाळवा जिल्हा सांगली, राम मारुती सावंत वयवर्ष 19 राहणार यादववाडी पुलाची शिरोली यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गावठी बनावटीचा 3 पिस्टल, एक जिवंत राऊंड व होंडा मोटरसायकल इतर साहित्य मिळाले. त्याची किंमत 2,82,000 रुपये अशी आहे. या दोघांकडे अधिक चौकशी केली असता यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथील शुभम मासुळे वयवर्ष 23 यानं ही पिस्टल विक्रीसाठी दिली असल्याचं सांगितले. त्यानुसार मासुळे याला पुणे येथून ताब्यात घेतलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार संदीप बेंद्रे, लखन पाटील, विजय इंगळे, विशाल चौगुले, संजय कुंभार, महेश पाटील आदींनी ही कारवाई केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.